अंबरच्याच्या नावानं अंबरच्याच्या नावानं येळकोट येळकोट जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार. जय श्रीराम जय शिवराय. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे या गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 27 जून रोजी भव्यदिव्य असं एक आदत एक बैल मैदान संपन्न होतं आहे. मित्रांनो, या मैदानाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर पुरंदर तालुक्यातील हे गाव असून या ठिकाणी प्रथमच बैलगाडा शर्यतीचा थरार रंगतो आहे. या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, हे मैदान कशा पद्धतीनं संपन्न होणार आहे, या मैदानाची बक्षीस रचना कशी असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत. चला तर दादा, नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. नमस्ते, माझं नाव उद्धव पाटील, राहणार कोळविरे. दादा, काय सांगाल, हे मैदान कशानिमित्त आयोजित केले? हे मैदान आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यानिमित्त आपण प्रथम आयोजित करत आहोत. बरं, किती तारखेला मैदान संपन्न आणि हे मैदान 27 तारखेला आपण घेत आहोत. बरं, कुठं संपन्न होतं हे मैदान? हे कोळविरेच्या कुशीत आणि डोंगरचाई मंदिर आहे, त्याच्या अपोजिट साईडला आपण हे आयोजन करत आहोत. विरुद्ध दिशेला हे मैदान. आणि दादा, ह्या ठिकाणाला, ह्या परिसराला, ह्या माळाला काय म्हणतात? या परिसरातील हे तुळशीचा माळ म्हणून एक प्रसिद्ध आहे. बरं दादा, इथं पहिलं मैदान झाले का? नाही, इथं पहिलं मैदान झालेलं नाही, परंतु आपण प्रथमच भरवतोय, परंतु ते अनेक दिवस भरल्यासारखंच दिसणार तुम्हाला. बरं, चालतंय. म्हणजे पूर्वीपासून भरत आले असं दिसणार. चालतंय. दादा, आता मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली? प्रोसेस पूर्ण झालेली आहे आणि उद्या परमिशन त्याची मिळेल आपल्याला. बरं, त्याचबरोबर परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांकडनं या मैदानाची पाहणी करण्यात आली का? केलेली आहे. बरं, मैदानाचं स्वरूप काय? एक आदत एक बैल का दुसरा का ओपन आहे? नाही, एक आदत आणि एक बैल आहे. बरं, मैदानाची बक्षीस रचना प्रथम ते शेवटपर्यंतची सर्व सांगा. प्रथम एकच मिनटं. आता या स्पर्धेनिमित्त प्रथम बक्षीस आपण 51,000चं देत आहोत. द्वितीय 41,000 आहे, तृतीय 31,000 आहे, चतुर्थ 21,000 आहे, पंचम 15,000 आहे आणि सहावं बक्षीस 10,000 आहे आणि सातवं 7,000 आहे. बरं, ही झाली तुमची मेन बक्षीस रचना. त्यानंतर या बक्षीस रचनेच्या व्यतिरिक्त 1 ते 7 या बैलगाडी विजेत्या बैलगाडी मालकांना ढाल सन्मान चिन्ह काय आहे का? आहे ना, प्रत्येकी 2 ढाली आहेत. बरं, आता ही झाली मेन बक्षीस रचना आणि त्याची सन्मान चिन्ह. क्वार्टर फायनलला किती बक्षीस आहे? क्वार्टर फायनलला 7 प्राइज आहेत, 1500 रुपये. 1500 प्रत्येकी एका गाडीला. आणि मेगा फायनलला सुद्धा बक्षीस? मेगा फायनलला बी आहे, प्रत्येकी 1,000 रुपये. बरं, तर दादा, प्रवेश फी किती आहे? 600 रुपये आहे. बरं, या मैदानाची ऑनलाईन लॉट कधी काढले जातील? 26 तारखेला 10 वाजेपर्यंत. 10 वाजेपर्यंत 10च्या आतमध्ये जाहीर केले जातील ना सगळे लॉट? आणि PDF 10च्या अगोदर पडेल. त्याचबरोबर दादा, हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना, महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल? त्याच नियमानुसार 100% पार पडणार. त्याचबरोबर जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणा, रायगड, पालघर आणि कोकण या विभागा अंतर्गत आणि या विभागा मर्यादितच हे मैदान संपन्न होईल का? हो, यस. बरं, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटनेने पावसाळी मैदानाच्या संदर्भामध्ये एक काही महत्त्वाचे नियम लागू केलेले आहेत. ते म्हणजे ज्या दिवशी मैदान आहे म्हणजे 27 जून रोजी, त्या दिवशी मैदान सुरू असताना जर इथं पावसाने हजेरी लावली आणि काय कारणास्तव मैदान रद्द करण्यात आलं किंवा कॅन्सल करण्यात आलं तर बक्षिसाचे कशा पद्धतीने नियोजन केलं जाईल? जे आता नवीन नियम, जे अखिल भारतीय संघटनेला जे नवीन नियम घालून दिलेले आहेत त्याच नुसारच हे पार पाडले जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? आमचं एक जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य करावं. आम्ही प्रथमच या भूमीमध्ये बैलगाडा शर्यत पार पाडत आहोत आणि तुम्ही पाहिलं तर सर्व परिसर हा अतिशय खूप छान आहे आणि तुम्ही आल्यानंतर तुम्हाला ते पाहायला मिळेलच. आणि तुम्ही जास्तीत जास्त आम्हाला सहकार्य कराल आम्ही. चालतंय, धन्यवाद दादा. करतो आम्ही. धन्यवाद. दादा, नमस्ते. नमस्ते. आपलं नाव सांगा, परिचय द्या. आकाश रोंगे. बरं दादा, काय सांगाल, पहिल्यांदाच तुमच्या कोळविरे गावामध्ये भव्यदिव्य अशा एक आदत एक बैलगाडा मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून दिनांक 27 जून रोजी हे मैदान संपन्न होतं आहे. तर दादा, आपण वळू आता मैदानाकडं. मैदानाचं रान कसे, माती कशी? मातीचं रान आहे. बरं,
आता हे मैदान तर पहिल्यांदाच मैदान होते, तर ह्या भागात यायचं म्हटलं तर कुठून कसे रस्ते आहेत? जर बारामती साईडनं यायचं म्हटलं तर कुठून यायचं, आणि सासवड आणि जेजुरी भागातनं किंवा पुण्यातनं यायचं म्हटलं तर कसं यायचं? जेजुरीतून आलं तर डायरेक्ट कोळविरे, हां, रागोळूंचे मधल्या मार्गे, हां, डोंगरच्या मंदिराच्या अपोजिट अपोजिट साईडला. त्यानंतरनं बारामतीनं आणि लोणंद भागातनं, त्या भागातनं, सातारा भागातनं गाडी येणार असेल तर त्यांनी कसं यायचंय? तर त्यांनी गुळूंच्या मार्गेच. गुळूंचे मार्गे राख, आणि राखच्या पुढे आल्यानंतर कोळविरेच्या गावाच्या अलीकडं देवीचं मंदिर आहे, मंदिराच्या डोंगरावरनं opposite. दिसतंय, डोंगरावर दिसतंय त्याच्या अपोजिट साईड. अपोजिट साईडला. बरं, लोकेशन शेअर केलं जाईल? हो 100%. बरं, आता मैदानामध्ये एकूण किती फाटे आहेत? 10 फाटे आहेत. फाटीच्या आतात मधलं अंतर किती? आतात मधलं कम्प्लीट 15 फूट अंतर. 15 फूट अंतर आहे. त्यानंतर तुम्ही आदतचं मैदान घेताय, त्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय? 750 फूट. खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? 10 गट. निकाल रेषेसमोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे? 1,500 ते 2,000 फूट. बरं, इथली पावसाची स्थिती कशी आहे? नाही, नाही. पाऊस नाही. बरं, त्याचबरोबर आता आपण पाहतोय पावसाळी हंगाम सुरू आहे. या मैदानातल्या पावसाच्या सगळ्या अपडेट आपल्या मार्फत दिल्या जातील का? हो 100%. बरं, त्याचबरोबर दादा, मैदानाच्या दिवशी एकूण किती टक्के बॅरिकेड असेल? 50-50%. ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील का? हो. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का? हो. ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली? हो. खाली सुट्टीला पट्टी आहे का? हो आहे ना. तिथं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? दानावडे बापू कोरेगाव. या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? निकाली पंच म्हणून अखिल भारतीय बैलगाडा संघटना पुरंदर तालुका बाबराजे जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान होणार आहे. बरं, त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? प्रवीण गाठे. बरं, या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवरून होईल? पुरंदर बैलगाडा शर्यत. बरं, त्याचबरोबर दादा, मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी, लाईटचा पोल असं काय का? नाही. बरं, त्याचबरोबर ते ज्या दिवशी मैदान संपूर्ण आहे त्या दिवशी या ठिकाणी सकाळी ज्या मैदानामधल्या तांत्रिक त्रुटी आहेत, अडचणीत, अडथळे आहेत, ते सगळे त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जाईल का? 100%. ज्या ठिकाणी ट्रॉलीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी ट्रॉली, ज्या ठिकाणी बॅरिकेडची आवश्यकता आहे त्या ठिकाणी बॅरिकेड, आणि ज्या ठिकाणी मातीची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मातीत लावून बैलांना कोणतीही दुखापत होणार नाही, अपघात होणार नाही, इजा होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घेतली जाईल का? हो. बरं, या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? जास्तीत जास्त बैलगाडा मालकांनी, शौकीनांनी जास्तीत जास्त उपस्थित राहावी आणि मैदानाची शोभा वाढवावी. चालतंय, धन्यवाद दादा. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे सदस्य आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक अक्षय भाऊ खैरे. दादा नमस्ते. नमस्ते. तुम्ही आज या मैदानाची पाहणी केली. कोळविरे गावामध्ये पहिल्यांदाच एक आदत एक बैलगाडा मैदानाचं आयोजन करण्यात आले आणि पहिल्यांदाच हे मैदान या ठिकाणी संपन्न होते, तर काय सांगाल, फाटी कशा पद्धतीने करण्यात आलेली आहे तयार? फाटी ही त्यांनी आयोजकांनी सांगितलं, पल्ला ही 750 फूट आहे, आतातलं अंतर आणि आदत वासरांना खरंच पळण्याजोगं राणी. बरं, पहिल्यांदाच होते तर पहिल्यांदाच होतंय. बऱ्याच जणांची मनामध्ये शंका होती, तर पुढे थांबायला वगैरे किती जागा आहे? थांबायला 1,500-2,000 हजार फूट जागा आहे. बरं, तुम्ही स्वतः पाहणी केली. स्वतः खाली पाहणी सुट्टीला केली. किती गट थांबू शकतात? एकूण 10 ते 12 गट थांबू शकतात. बरं, काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना? लवकरात लवकर नोंद करावी. नोंद चालू आहे आणि पुरंदर तालुक्यातील मैदानी, त्यामुळं सर्वांना माहितीच आहे, पारदर्शक होतं, त्यामुळं सर्वांनी नोंद करावी. चालतंय, धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे कार्याध्यक्ष अमोल भाऊ जगदाळे. दादा नमस्ते. नमस्ते. दादा, काय सांगाल, तुम्ही आज भेट दिली या मैदानाला, गाव कोणतं तुमचं? माझं गाव गराडे. गराडे. बरं दादा, काय सांगाल, कोळविरे गावामध्ये पहिल्यांदाच मैदान होते, कशा पद्धतीने आयोजकांनी तयारी केली? आयोजकांनी फार चांगल्या ह्यांनी तयारी केलेली आहे. मैदानाची फाटी, बाकीच्या गोष्टी सगळ्या नियोजन पद्धत केलेली आहे. बरं, काय आव्हान करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना तुम्ही? बैलगाडी मालकांना असं आवाहन करतो की भरपूर संख्येने उपस्थित राहून नोंद करावी आणि कमिटीला सहकार्य करावे. ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमानुसार सगळे मैदान पार पडेल. चालते, धन्यवाद दादा. धन्यवाद. मित्रांनो, आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष आणि प्रसिद्ध बैलगाडी मालक बाबाराजे जगताप आहेत. बाबा नमस्ते. नमस्ते. बाबा, काय सांगाल, पुन्हा एकदा पुरंदर तालुक्यामध्ये नवीन गावामध्ये पुन्हा एकदा शर्यत भरती, तर काय सांगाल, कशा पद्धतीनं अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुक्याकडनं नवीन आयोजकांना प्रोत्साहन दिलं जाते? आमची संकल्पनाच आहे, म्हणजे ज्यावेळेस संघटना स्थापन झाली त्यावेळेस आमची संकल्पना आहे की पुरंदर तालुक्यात जिथं कुठं मैदान होत नाही तिथं पहिल्यांदा मैदान चालू करायचे आपल्याला. बरं, आणि त्याप्रमाणे आमचं काम चालू आहे. आज तालुक्यामध्ये मला वाटतंय 30-35 मैदान असेल, प्रत्येक वेळेस नवीन ठिकाणी मैदान होतं आणि
तसंच मी या गावातील सर्व ग्रामस्थ आयोजक यांचे आभार मानतो की त्यांनी संघटनेला मान देऊन संघटनेच्या नियमाप्रमाणे मैदान घ्यायचं काम चालू केलं आहे किंवा त्यांनी प्राधान्य दिलं संघटनेला. तर काय सांगाल रान कसं आहे पळायला बैलांना? रान आदत वासरांसाठी एक नंबर पाहिला आहे. मऊ माती एकदम कठीण रान आहे, असं एकदम जास्त माती पण नाही आणि कठीण पण नाही. थांबाय किती जागा आहे? थांबाई म्हणजे 1000-1500 फूट जागा शिल्लक आहे पुढे. त्याचबरोबर आदतचं मैदान तुम्ही घेताय, तर आदतच्या संदर्भामध्ये जे दाताचा विषय आहे आदतच्या, तर काय आव्हान करताल बैलगाडी मालक? आजचा विषय असा आहे की कुणी म्हणायचं नाही की इथं आल्यानंतर आमच्या बाईला दात पाडला आहे. तुमचा दात जर पाडलेला असेल तर घरीच थांबा, येऊ नका. आणि इथं आल्यानंतर समजा तुमचा दात झाला असेल तर इथं आयोजकांना किंवा पुरंदर तालुका बैलगाडी संघटनेचे असणारे त्यांना ते दाखवावा आणि नंतरच हे करावं. बरं, या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या वेळेवर निकाल दिला जाईल? जो पाठपुढा असेल त्याच्यावरती. गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या बैलगाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? बात केली जाईल ती गाडी. त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालास पात्र राहील का? तिला रोख रकमेचं बक्षीस दिलं जाईल का? दिलं जाणार नाही त्याला. त्याचबरोबर एका वेळेस किती गट खाली जातील? 10 गट खाली येणार. बरं, जे इतर ऑब्जेक्शन आहे तर किती गटामध्ये घ्यावं लागेल? 10 गट. बरं, त्याचबरोबर ती गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीने निर्णय पुढे असेल? चाललेली जाईल त्याला. सेमीफायनलला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल? त्यांचं संगनमत जर नाही झालं तर चिठ्ठी टाकली जाईल आणि चिठ्ठी टाकल्यानंतर ती गाडी पुढे पळवली जाईल. बरं, लॉबी टचचा निर्णय कसा असेल? लॉबी टचचा निर्णय असा आहे की बैलाचा एक पाय किंवा एक चाक पलीकडे गेलं लॉबीच्या रेषेच्या तर गाडी बाद केली जाईल. बरं, त्याचबरोबर ती डबल बैल पळाला तो ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती दिवसभरात कधी पण घेऊ द्या. ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कसे का नियम बाबा त्याचा पुरावा आणायचा की किती वेळा गटात पळाला आहे, तो पुरावा दाखवला की गाडी बाद केली जाईल. हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय, महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि पुरंदर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम अटीनुसारच पार पडेल का? हो, सगळे नियम अटी ज्या आदत मैदानासाठी लागू आहेत आणि नव्याने ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत, वार्षिक आपली बैठक झाली त्यावेळी ज्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत त्या सगळ्या इथं लागू असतील का? हो. या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभागी होण्याच्या संदर्भात आणि वेळेत ऑनलाईन नाव नोंदणी करण्याच्या संदर्भामध्ये काय आव्हान कराल? सर्व गाडी मालकांना एक सूचित करतो की आयोजकांनी क्वार्टर फायनल पण आहे, मेगा फायनल पण आहे आणि प्रत्येकी 2 डाली आहेत. विचार करा म्हणजे. आणि बक्षाची सिरियल पण बघा कशी आहे, एकदम व्यवस्थित आहे. म्हणजे सर्व मी पहिल्यांदा इथं आलो म्हणजे फक्त बैलगाडा मालकांचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे तुमचं काय ह्यात नुकसान होणार नाही. तुम्हाला माहिती आहे पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात मैदानी पारदर्शकता ही तुम्हाला सर्वांना माहितीची. त्यामुळे तुम्ही त्यात काही शंका घ्यायचीच नाही. आणि मी आयोजक आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, आयोजकांना आजूबरच सांगितलेलं आहे की बाबा मध्यंतरी पाऊस पडला, गट पूर्ण झाले तर आपल्या नवीन नियमाप्रमाणे त्यांना बक्षीस समारंभ करावा लागेल. बरं, चालते. त्या पद्धतीने बक्षिसाचं वाटप केलं जाईल. हां, जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी नोंद करून सहकार्य करावं. चालते. धन्यवाद बाबा. धन्यवाद.